नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात चर्चेत आहे। या योजनेचा लाभ कोटीहून अधिक महिलांना मिळत असला तरी गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की लाखो महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि त्यांचे हप्ते बंद होणार आहेत। शासनाचे नवीन नियम लागू केल्यामुळे महिला बाद होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। त्यामागील सत्य काय आहे, योजनेचे नेमके नियम काय आहेत आणि अपात्रतेची खरी कारणे काय आहेत, पाहूयात माझ्या या सविस्तर रिपोर्टमध्ये। लाखो महिला अपात्र होण्याची चर्चा सुरू असताना पहिला प्रश्न आहे की शासनाने कोणते नवीन नियम लागू केले आहेत। व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्यानुसार योजनेसाठी शासनाने कोणतेही अचानक नवीन नियम लागू केलेले नाहीत। 28 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जे नियम ठरले होते त्याच नियमांच्या आधारे सध्या पडताळणी सुरू आहे। त्यामुळे नवीन नियमांमुळे महिला बाद होत आहेत ही माहिती पूर्णपणे बरोबर नाही। ई-केवायसीची चर्चा देखील महिलांमध्ये भीती निर्माण करत आहे। ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। त्यामुळे अद्याप ई-केवायसी केली नाही म्हणून कोणत्याही महिलेचा हप्ता किंवा लाभ बंद करण्यात आलेला नाही। योजनेत अपात्र ठरण्याचे मुख्य कारण नियम नसून तुम्ही योजनेच्या मूळ निकषात बसत नाही हे आहे। अपात्रता ठरवण्यासाठी शासनाने कुटुंब या शब्दाची व्याख्या पती, पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुले अशी निश्चित केली आहे। पुढील कारणांमुळे महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात। 1. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायमस्वरूपी सरकारी सेवेत आहेत किंवा पेन्शन घेत आहेत। 2. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट आहे। 3. जर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर ती अपात्र ठरेल। 4. कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास। काही विशिष्ट प्रवर्गातील महिला पात्र ठरतात, त्यांनी गैरसमज दूर करावेत। बाह्य यंत्रणेद्वारे काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचे उत्पन्न जर 2.5 लाखांच्या आत असेल तर त्यांच्या घरातील महिला पात्र आहेत। पूर्वी असलेली 5 एकर शेतजमिनीची अट आता या योजनेपासून वगळण्यात आली आहे। कुटुंबातील मुख्य लाभार्थी महिलेव्यतिरिक्त त्याच कुटुंबातील दुसरी अविवाहित महिला देखील लाभासाठी पात्र ठरू शकते। सर्व लाडक्या बहिणींनी कृपया दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। सध्या जी काही छाननी सुरू आहे ती योजनेच्या सुरुवातीला ठरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच होत आहे। ज्या महिलांनी खोट्या माहितीच्या आधारे अर्ज केले असतील केवळ त्यांच्यावरच अपात्रतेची टांगती तलवार असू शकते। महिलांनी घाबरून न जाता आपण वरील निकषात बसतो की नाही याची खात्री करावी। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।